नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे गोल्डन डोम डिफेन्स शील्ड या विषयाबद्दल. काय पाहणार आहे? गोल्डन डोम डिफेन्स शील्ड हा विषय चर्चेत यासाठी आहे की USA राष्ट्रपती कोण आहेत? राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवसाआधी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यामध्ये त्यांनी घोषणा केली. काय घोषणा केली? तर अमेरिका गोल्डन डोम डिफेन्स शील्ड हे जे डिफेन्स शील्ड आहे, डिफेन्स सिस्टीम आहे, हे बनवणार आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक देश आहे आणि त्याचा जगातील सर्वात जास्त मोठा असा डिफेन्स बजेट आहे. आणि सध्याच्या काळामध्ये त्याला सर्वात मोठं आव्हान जे मिळतं आहे ते चीन आणि रशियाकडनं आव्हान आहे. आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये शस्त्रांच्या निर्मितीमध्ये आणि एअर डिफेन्स सिस्टीम तयार करण्यामध्ये त्यांच्या या देशांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. त्या स्पर्धेत एक पाऊल अमेरिका नेहमी समोर असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि त्यासाठीच अमेरिकेने ही सिस्टीम बनवली आहे. कुठली सिस्टीम बनवली आहे? तर गोल्डन डोम डिफेन्स शील्ड. कोणाचं आव्हान आहे अमेरिकेला सर्वात मोठं? तर चीन आणि रशियाचं. ही जी अत्याधुनिक अशी डिफेन्स सिस्टीम आहे, ही बनवण्याचा खर्च किती आहे? तर अनुमानित याचा खर्च आहे $175 बिलियन. ठीक आहे, एवढा मोठा खर्च अमेरिका याच्या रिसर्चवर आणि तयार करण्यासाठी करणार आहे. आणि एवढा मोठा खर्च करून त्यातून काय साध्य होणार आहे? तर जे मिसाईल्स आहेत, ड्रोन्स आहेत, जे एअरक्राफ्ट्स आहे की जे शत्रू देशांचे आहेत, त्यांच्यापासून अमेरिकेचं संरक्षण येथे केलं जाणार आहे. तर हा प्रोजेक्ट आता नवीन आहे का? म्हणजे ही संकल्पना डोनाल्ड ट्रम्प यांनी शोधून काढली का? तर असं नाही आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेचे 40वे राष्ट्रपती जे होते रोनाल्ड रिगन यांनीसुद्धा ही गोल्डन डोमची संकल्पना जी आहे ती मांडली होती. त्यावेळेस त्यांची इच्छा होती की अमेरिकेकडे अशी टेक्नॉलॉजी असावी, पण त्या काळामध्ये तसं तंत्रज्ञान अवेलेबल नसल्यामुळे तो प्रोजेक्ट जो आहे तो पेंडिंग राहिला होता. याशिवाय आणखी काही कारण आहे का यामागे? तर हो, डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं होतं, जेव्हा ते इलेक्शन लढले तेव्हा त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की अमेरिकेकडे मी निवडून आल्यानंतर अशी एक सिस्टीम तयार करेल की जे अमेरिकेचं संरक्षण जे आहे त्याला नेक्स्ट लेवलवर घेऊन जाईल. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी या गोल्डन डोम डिफेन्स सिस्टीमची घोषणा केली. ही जी सिस्टीम आहे, ही जी शील्ड आहे, याला तयार होण्यासाठी किती वेळ लागेल? तर 2029पर्यंत ही जी सिस्टीम आहे तयार होईल असं अनुमान आहे. कारण का बरं? तर 2029मध्ये अमेरिकेचे परत इलेक्शन्स येतील, त्याच्या आधी ही सिस्टीम तयार असावी असं अनुमानित केलं आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे. आता या प्रोजेक्टवर आता काम सुरू होणार आहे का? तर नाही. त्याचं फायनल डिझाईन जे आहे ते आधीच तयार आहे. या प्रोजेक्टचं जे हेड आहे, जे नेतृत्व कोण करणार आहे? तर जनरल मायकल गुटलेन हे या प्रोजेक्टचं नेतृत्व करणार आहे. कोण करणार आहे? जनरल मायकल गुटलेन. या प्रणालीची, या डिफेन्स सिस्टीमची विशेषता काय असेल? तर हे शत्रूच्या मिसाईलचा 100% अचूक शोध घेऊन त्याचा नाश करण्याची क्षमता या गोल्डन डोम डिफेन्स सिस्टीममध्ये आहे. किती %? 100%. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे, तर ही डिफेन्स सिस्टीम काम कसं करणार आहे? तर यामध्ये काय असणार आहे? तर शेकडो सॅटेलाईट ते स्पेसमध्ये असतील आणि ते सॅटेलाईट काय करतील? तर ते सर्वेलन्स करतील आणि इंटरसेप्टरचं काम करतील. अशा 2 प्रकारचं असणारे काम करणारे सॅटेलाईट जे आहेत ते स्पेसमध्ये अमेरिका सोडेल आणि त्याद्वारे ते ट्रॅक करू शकतील. काय ट्रॅक करू शकतील? तर शत्रूंचे मिसाईल्स, ड्रोन आणि एअरक्राफ्ट यांचा 100% अचूक शोध ते घेऊ शकतील आणि इंटरसेप्टरद्वारे, त्यांच्या मिसाईल्सद्वारे ते त्याचा नाश करतील, त्याला डिस्ट्रॉय करतील. एक गोष्ट लक्षात ठेवा की काय लक्षात ठेवण्यासारखं आहे? तर आतापर्यंत एक मान्यता होती की जगामध्ये युद्ध जे असतात त्यामध्ये स्पेसचा वापर जो आहे तो युद्धासाठी केला जाणार नाही. पण इथे काय झालेलं आहे? तर गोल्डन डोमचा उपयोग ते कशासाठी करणार आहे? तर युद्धासाठी त्यांचं इंटरसेप्टर आणि सर्व्हेलन्स दोन्ही काम ते याद्वारे करतील.
त्यामुळे चीन आणि रशिया या दोघांनीसुद्धा या प्रोजेक्टला विरोध दर्शवला आहे. त्यासाठी हे खूप महत्त्वाचं एक तंत्रज्ञान अमेरिकेजवळ आहे सध्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.